ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन जीटीसी तला रायगड अर्थात क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. टीम मीटिंग नकोय कुठली. आपल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हातलायचे आहेत. जर तुम्ही 15 मिनिटांनंतर तुम्ही षटकं अजूनही प्रोग्रेस असेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. विनंती आहे. यस चांगली स्पर्धा कव्हर केली. वाटचाल परंपरेची वाटचाल विश्वासाची वाटचाल या क्रिकेट सोबत जोडलेले अतूट नात्याची ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा खेळतोय आपण जीटीसी तला या रायगडसाठी. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा मानाचा आणि सन्मानाचा अभिमानाचा हा सोहळा सर्वांना हवीशी वाटणारी स्पर्धा आणि सर्वांना प्रेमात पाडणारी स्पर्धा अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन जीटीसी तला रायगड जीटीसी चषक 2024 O2 ओमकार सर. मधुकर पोस्टकर साहेब वराळ सहसचिव ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिले त्यांचं स्वागत सुद्धा विठोबा भोड सर करतील. या जीटीसीचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. क्रिकेटचा भूतपूर्व सोहळा पाहताय. त्या सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांचं सन्मान चिन्ह देऊन आणि एक शुभ सत्कार केला जातोय. कारण या स्पर्धेचा एक आठवण म्हणून एक मोमेंट आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी एक भेटवस्तू देखील देण्यात येतील या मुख्य व्यासपीठाच्या समोर. O2 कॉम्बॉक्स ओमकार सर. पांडुरंग शेडगे वराळ सदस्य यांनी सुद्धा योगेश धाडवे वराळ कुठे असतील त्यांनी यायचं आहे स्टेजवरती. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल इथे. योगेश धाडवे वराळ कुठे असतील त्यांनी स्टेजवरती येण्याचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्ष आणि माही जोडी. स्ट्रायकिंगला पाहता तुम्ही हर्षला, नॉन स्ट्रायकिंगला माही आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती रितेश राईट मोर विकेट. पहिलाच बॉल हरी एक डीप कव्हर रिजनला प्रोटेक्शन आहे. बॅकफुट लावून हॅरी जेंटल बॅकस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पहा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उशी घेतल्यानंतर चांगली थ्रो बंदस्टम. जोपर्यंत नवदी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेनंतर श्री गणेश होईल. आता टीम कुंबळेगाव या टीमचा जबरदस्त स्ट्रोक होता. O2 प्रदीप वरंडे सर यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. त्यांचं सुद्धा स्वागत इथे केलं जाईल आपल्या जीटीसी मार्फत. थँक्यू सो मच. माहीचा हा वाईटचा कॉल या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. ICC नियम क्रमांक 22 जोडले जातील. तुम्ही देखील पाहिलं असेल 2 ऑक्टोबर 1983 साली संपूर्ण क्रिकेटमध्ये नियमावली आली. तदनंतर हे नियमावलीमध्ये क्रिकेट खेळवले जाते. हाफ ट्रॅकर जगतातला एक कॅप्टन कूल म्हटला जातो ज्याच्या नावाने महेंद्रसिंग धोनी तशीच फटकेबाजी करतो या कुंबळे संघासाठी. या माही कुंबळे संघासाठी या माही निश्चितच माही. प्रदीप वरंडे सर आपण यायचं आहे स्टेज जवळ आपलं स्वागत करण्याचे. प्रदीप वरंडे सर कुठे असतील. कार्पेटच्या सहाय्याने 4 धावा मिळतील. एक दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. माही आणि त्याच्या सोबतीनं हर्षी जोडी सलामीची जोडी. यस ओमकार. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती. एक थँक्यू सो मच. आमच्यासमोर जोडल्या गेल्या त्या कॉम्बॉक्स मधून ओमकार सर. विकेटचं पतन हादरा क्रमांक पहिला. पहाट टप्पा पडल्यानंतर बॅटच्या रडार मध्ये थोडंसं एलिव्हेशन कमी राहिलं पण टिप्लाय झेल संपवलं. पुन्हा एकदा माहीचा खेळ आता कसा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कुंबळेगाव या टीमचा गुण तालिकेवरचा मिळेल. विकेटचं पतन हादरा क्रमांक 15 खेळामध्ये पहिल्या षटकाचा खेळ इथं संपुष्टात आला. दुसरा बंटी नो बॅटर इन झाला. नितेश माहीची जागा घेण्यासाठी राईट राऊंड विकेट गोलंदाजी साकारले पंचांच्या उजव्या बाजूने. अर्थात स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल हर्ष.
पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, किती धावा कन्वर्ट केल्या जातील, एक धाव कन्वर्ट केली, दुसरी धावेसाठी रनअप. काय घडलं जातं माझ्या खराब थ्रो सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकूण 3 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चिताची चपळाई हरणाचा वेग धारून अर्थात संघासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना पाहायला मिळतोय आणि स्वतःचं अस्तित्व देखील पणाला लावताना पाहायला मिळतोय. संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये. यश आणि त्याच्यासोबत कुंबळेगाव आडव्या बॅटने पुन्हा एकदा गेल्या चेंडूचा चित्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव कन्वर्ट केली. दुसरी धावेसाठी काय घडलं जाईल तितकी चांगली थ्रो वन द स्टंप्स आली. जोपर्यंत नवदी मिलाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत एकच धाव कन्वर्ट केली जाईल. एक धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 आकडा धावफलकावरती. 17 आकड्याचा विचार केला तर एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देखील देण्यात येईल. त्यांनी कलात्मकता स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एबी डिव्हिलियर्स 17 आकड्यांचा विचार केला. 17 फेब्रुवारी 1984 साली त्यांचा जन्म झाला. साऊथ आफ्रिकेच्या या देशामध्ये संपूर्ण त्याच्या नावावरती एक दिवसीय खेळाडू देखील आहे, एक दिवसीय व अर्धशतक देखील आहे. 16 चेंडूमध्ये तब्बल 150 धावा ठोकण्याचा विश्वविक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. याही वेळी झेल टिपलाय झेल संपवल्या फलंदाजाचा खेळ. आता कसा पाहायला मिळेल पुन्हा एकदा गुणतालिकेवर जमेल. विकेटचं पतन हादरा क्रमांक 2 टीम वाघजाई क्रिकेट संघ कुंबळे या गावला. विकेटचं पतन अर्थात नितेशच्या पारीचा अंत झाला. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर इन होईल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. जबरदस्त गोलंदाजी अर्थात ज्या गोलंदाजीची कॅप्टनने भरोसा ठेवला होता अर्थात तोच बॉलर इन झाला. बंटीचं कौतुकास्पद गोलंदाजी. 4 चेंडू ज्याने हाताळलेत, धावा खर्च केल्यात फक्त 4 आणि एक सफलता प्राप्त केली. अर्थात नितेशला बॅक टू द डगआउट केलं. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर इन अर्थात अजय कुंबळेगाव या संघाकडून. संपूर्ण दिवसामध्ये ही क्रिकेटची थरार, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आणि या गुरुद्वार मैदानावरती ही क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अर्थात जीटीसी तला रायगड जीटीसी चषक 2025 हा अभूतपूर्व सोहळा गत वर्षानं प्राप्त झालेला अभूतपूर्व यशानंतर वाटचाल परंपरेची, वाटचाल विश्वासाची आणि वाटचाल या क्रिकेट सोबत जोडलेल्या एक अतूट नात्याची. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा खेळतोय आपण. जीटीसी तला या रायगडसाठी एक पाऊल, जीटीसी रायगड या तलासाठी एक पाऊल युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी. बॅटच्या स्टिकरवरती चेंडू आदला धावचित पहा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये चिताची चपळाई हरणाचा वेग. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये जिथे एकच धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या जातील. फॉर्च्यून चिताची चपळाई हरणाचा वेग धारण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरने केलाय आणि एक धाव तिथे 2 धावेमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतोय. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहताय तुम्ही 19 धावा. 19 आकड्याचा विचार केला तर महाराष्ट्राच्या आराध्यदैवत उभा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता थोड्याच वेळात शिवजयंती देखील साजरी करण्यात येणार आहे. त्या जयंती निमित्ताने देखील एक सांगू इच्छितो, निश्चितच माझा देखील वाढदिवस असतो. एक महाराष्ट्राच्या आराध्यदैवत, एक जन्म, एक आनंददायक माझा दिवस देखील असतो. काय घडलं जातं मैदानाच्या आत पंचांचा इशारा येईल. किती धावा सर? 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 21-21 लॉस ऑफ द 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. कौतुकास्पद गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आले. अर्थात 21 लॉस ऑफ द 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन कम्प्लीट. 2.00चा खेळ इथं संपुष्टात आलाय. 2.00चा खेळ संपुष्टात आल्यानंतर 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अर्थात श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ कुंबळेगाव या टीमचं जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. जशी प्रेक्षकांना हवी होती तशी प्रेक्षकांना माहिती अर्थात उशिरा प्रेक्षकांनी त्यांच्या माहितीसाठी टॉस जिंकलाय. MRH या टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजी निवड केले वाघजाई क्रिकेट संघ या कुंबळेगाव टीम्सनं आणि फलंदाजी करत असताना 2 षटकारांच्या अखेरीस 21 धावा जोडल्या गेल्यात गुणतालिकेवरती. आमच्या गुणतालिकेवरती जोडले गेलेत
दीपकजी सर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या पटलावरती आल्यानंसारखं एक गोष्ट निश्चित शिकायला मिळत असते. ये जिंदगी तो मुझे उड़ना सिखा दे, मुझे हालातों से तो मुझे लड़ना सिखा दे, हर हाल में तो मुझे खुश रहना सिखा दे और हर हार में तो मुझे जीतना सिखा दे. अगदी मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याची प्रेरणा निश्चित मिळत असते. राईट मुहूर्त विकेट बरकटला गेला. डाव्या इष्टिकता बाहेरची चेंडू हवे फ्रॉम द बॉडी. काय घडलं जातं मैदानाच्या आत पंचांच्या देखील इशारेल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यस इट इज द वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर एक सिंगलने ऍड. 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बावीस आकड्यांचा जर विचार केला तर 22 मार्च 2022 एक लोकार्पण सोहळा झाला होता अयोध्येमध्ये, जिथं सर्व भगवमय वातावरण पाहायला मिळालं. 22 आकडा धावफलकावरती गुणतालिकेवरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय दिवेश. अर्थात दोन्ही चेंडू अतिरिक्त फेकलेत. अजूनही येणे चेंडू बाकी 6 आहेत या षटकामध्ये. आता 2.00 खेळ इथं संपुष्टात आलाय. 6 चेंडू कशा धाटण्याचे पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. दिवेश एक हाणामारीचं षटक स्ट्रायकिंगला पाहताय तुम्ही. हर्षला हर्ष ऑफ स्टिकचा बाहेरचा लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू. पंच त्याला वाईटचा कॉल दर्शवतात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जबरदस्त मॅच. राईटम राऊंड विकेट स्वीकारले. दिशा बदलवताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. या गोशांती क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 25 आकडा. याही वेळीच निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. फिरकीचा वारसा जपणारा टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मिस होतोय आणि प्ले आज मिस करताना बॅटर हर्ष देखील ठरतोय. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या क्षणाला ज्या गोलंदाजीची अगदी वाट पाहताना पाहायला मिळतोय. कुंबळे सॉरी चुकीची दुरुस्ती यमराज गायमुख हा टीम त्या अर्ध पुनरावृत्ती पाहायला मिळतोय गोलंदाजीची. दिवेश गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आला. टायमिंग प्रॉपर मनगटाचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. सिक्सर हरच्या बॅट मधून. जबरदस्त फटकेबाजी उचलला फेकून दिला. दाढीचा मॅग्निफिजन. फंटास्टिक आउट ऑफ दी पार्क. षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या तब्बल 31 धावा कुठल्यात. अजूनही विचार केला तर 3 चेंडू येणे बाकी या षटकातील. 2.3चा खेळ संपुष्टात आहे. 3 चेंडू कशा दाटणे ते पाहायला मिळतील. त्याच्या अगेन्स्ट दिवेच्या अगेन्स्ट कलात्मकता स्ट्रोक याच बॉलवरती आला. एक दाढीचा मॅग्निफिशन बॅटच्या रडर मध्ये आला. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. नाव आहे हर्ष. डाव्या हाताचा लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा कॉल दर्शवतात. अतिरिक्त धाव मध्ये भर. 32 धावा गुणतालिकेवरती जोडल्या जातील. गोलंदाजाने कारनामा थोडासा कमी करताना पाहायला मिळेल, कारण 2 विकेट सफलता प्राप्त झाले. याही वेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक राहिलाय. हवेत असेल झेल. काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. झेल टिपलाय झेल संपवला. पुन्हा एकदा हरचा खेळ आणि कसा पाहायला मिळेल पुन्हा एकदा कुंबळेगाव या गुणतालिकेवरचा विकेटच्या पतन. हादर क्रमांक 30 हर्षर बॅक टू द आउट. कुठे चला सगळ्यांचं लक्ष वेधेल. 40+ GTC 40+ संघ त्याच्या सोबतीने फायटिंग करेल. श्री चुकीची दृष्टी GTC 40+2 संघ.
कॅप्टन धोनी त्वरित त्या प्रेझेंटेशन बॉक्स या टॉस बॉक्स मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस घेतली जाईल. चला दोन्ही बॉल अजूनही मॅच मध्ये आहेत. काय घडलं जाईल. 2 बॉल राईट मुहूर्त विकेट. न्यू बॅटर इन झाल्या मैदानाच्या आतमध्ये. हो हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा स्ट्रोक लगावण्याचा आधीच रूम बनवलं होतं. पुन्हा एकदा टिपलाय झेल संपवलाय. गोल्डन डकचा झालाय शिकार. गोल्डन डक पहा मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचा पहिल्याच बॉल वरती आकाश गोल्डन डकचा शिकार झालाय. सागर सागर गोल्डन डकचा जर शिकार केला 17 जुलै 1877 साली पहिल्यांदा डक हा शब्द क्रिकेटमध्ये आला. वेल्सचा राजा अर्थात प्रिन्स ऑफ वेल्स जेव्हा शून्यावरती बाद झाला होता तेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला होता प्रिन्स ऑफ वेल्स गोल्ड अँड डक. तदनंतर हा डक शब्द खूप प्रचलित झाला. 17 जुलै 1877 साली गोल्डन डकचा शिकार अर्थात या बॉलवरती सागरचा गोल्डन डकचा शिकार झालाय. जबरदस्त मॅच. शेवटचा बॉल हाणामारीचा षटक क्रमांक 3 दिवेश बॉलिंग ट्रॅक वरती राईट मुहूर्त विकेट. न्यू बॅटर इन झालाय अर्थात सागरची जागा घेण्यासाठी. शेवटचा बॉल कशा धाटण्याचा आणि कशा धाटण्याचा फटका शेवटच्या बॉल वरती. याही वेळेस हाफ टॅकर बॉल होता. खोदून काढला. मिनी हेलिकॉप्टर सजवण्याचा प्रयत्न होता. चेंडू धरणीला जाण झालाय. 2 धावा एकवटल्या गेल्या. काय घडलं जाते मैदानाच्या आता 2 धावा तर एकवटल्या गेल्या. किती धावा सर. 3 धावा कंप्लीट केल्यात आणि षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आले. 3 षटकारानंतर 3 गडींच्या मोबदल्यावरती संघाची धावसंख्या 35 धावा. येणार समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावा आणि 36 धावांचा पटल्या करण्यासाठी कशा धाटण्याची फटकेबाजी केली जाईल या पाहूया. मी करतोय कॉम्बॉक्स मधून चेंजेस. ऐकूया आवाज या कॉम्बॉक्स मधून ओमकार सरांचा. तोपर्यंत जाऊ नका कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन जीटीसी तला रायगड जीटीसी चषक 2025 अभूतपूर्व 16. तोपर्यंत मी करतो चेंजेस. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. जीटीसी 40+ संघ 1 हॅलो जीटीसी 40+ संघ 2 दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचं आहे. दोन्ही जीटीसी 40+ संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे स्टेज जवळ. हॅलो हॅलो तला तालुक्यातील एकदम स्टार खेळाडू 40+ यांचा मात्र इथे सामना होत आहे. टॉस्का बॉस मध्ये पाहूया आपण दोन्ही कर्णधार सावरकर 11 तसेच जीटीसी 40+ पाहूया. टॉस होतोय. अध्यक्ष विठोबा भुवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मात्र टॉस होते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मात्र या आपल्या स्टार खेळाडूंचं स्वागत करायला पाहिजे. खरं तर तला तालुक्यातील नामवंत खेळाडू 40+ दोन्ही संघ युट्यूब खरं तर या 40+च्या सामन्यामध्ये जीटीसी स्टार खेळाडूंचा इथं मात्र उत्साह पार पाडत आहेत आणि आपले जीटीचे अध्यक्ष श्री विठोबा भुवर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं टॉसविन होत आहे. कर्णधार आहेत चोरगे साहेब आणि इथे पोटले साहेब. दोन्ही गायमुख संघाचे दोन्ही खेळाडू यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इथे टॉस होत आहे. कोणी जिंकलाय थांबा थांबा. सर्वप्रथम आपण पोटले साहेबांनी इथं टॉस जिंकलाय. खरं तर मी 90 ची एक आठवण करून देतो. हे 90 होते. ना कोणती पॅन्ट ना कोणता टी शर्ट आणि ना कोणता मैदान. फक्त शेताच्या बांधावर अनवाणी पायाने खेळलेले हे सर्व खेळाडू एक आठवण असलेले 90 आहेत.
खरं तर पोटले साहेब आज आपण इथे टॉस जिंकलात, सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलात, समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखून ठेवण्याचं तुमचं कुठपर्यंत तुम्ही यांना रोखून ठेवाल? 25. नक्कीच पोट्टे साहेब आपण 25 धावांपर्यंत रोखून आणि नक्कीच आपल्या टीम मध्ये जे 40+ कोणत्या खेळाडूकडून तुम्हाला नक्की इथे अपेक्षा असेल? हिरेंद्र. नक्कीच वीरेंद्राकडून अपेक्षा असेल. आणि काय वाटतं आजचं जीटीसीचे आयोजन नियोजन तुम्हाला? सर्वप्रथम जीटीसीचे कार्यकारिणी मंडळी आणि जे नियोजन पूर्ण चांगल्यापणे केलेलं आहे आणि आम्हाला जी इथे 40+ला खूप चान्स दिलीत त्याचं मी मनापासून ग्रामीण टेनिस असोसिएशनचं मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच पोट्टे साहेब तुम्ही जे 90s मध्ये जे क्रिकेट खेळला त्याच्याबद्दल काय अनुभव सांगू शकता का आताच्या युवा पिढीला? आम्ही आझाद मैदान ओव्हल मैदानमध्येच खेळलेले आहोत आणि असं आम्हाला सेपरेट कधी खेळायला भेटलेलं नाही. आताच्या नवीन पिढीला खूप खूप चांगलं एकदम योगदान भेटतं अशा मैदानमध्ये खेळायला. आम्ही तर भरपूर ह्याच्यामध्ये खेळायचो, ओव्हल मैदान आणि आझाद मैदान. धन्यवाद चोरगे साहेब. सर्वप्रथम आपण जर टॉस जिंकला तर आपण कोणता, आता खरं तर पोटले साहेबांनी मला वाटतं इथं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तुम्ही जर टॉस जिंकला तर तुम्ही कोणता निर्णय, फलंदाजी की गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता? आम्ही जर टॉस जिंकला असता तर आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की पहिलीच आम्ही फिल्डिंग घेणार आहोत आणि त्याने आम्हाला चालून संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. नक्कीच आपला संघ आहे, आपल्या संघामध्ये अनेक 90s हिरो पाहायला भेटतात. कोणत्या खेळाडूंकडून तुम्हाला आजच्या दिवशी अपेक्षा असेल? खरं तर आपल्याला इथे बामणे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, मोठमोठे स्टार खेळाडू आरेकर साहेब असतील, मोठमोठे भगवान तांबे सर, असे मोठमोठे खेळाडू तुमचे दिग्गज मात्र इथं पाहायला भेटतात. कोणत्या खेळाडूंकडून तुम्हाला आजच्या सामन्यासाठी अपेक्षा असतील? मला अपेक्षा आमच्या सगळ्या 11च्या जणांकडनं अपेक्षा आहे. त्यांनी मला वाटतं सगळ्यांनी चांगलं खेळ केला तर आमची टीम तिसऱ्या राऊंडपर्यंत जाऊ शकते अशी माझी आशा आहे. नक्कीच सर्वप्रथम आपण फलंदाजी तुमच्याकडे आले, किती मोठे धावांचे लक्ष तुम्ही समोरच्या टीमला ठेवणार? आम्हाला बॅटिंग असती तर आम्ही कमसे कम 30 स्कोअरपर्यंत पोहोचलो असतो. आता त्यांना आमचीच बॅटिंग आहे ना त्याच्याबद्दल आम्ही 30चा टार्गेट ठेवू शकतो. फिल्डिंग दिलेली आहे आम्हाला. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न, जे 90s हिरो आहे, तुम्ही तुमच्या काळात अनेक 90sचा खेळ हा गावचे ग्रामीण ठिकाणी रंगवलेला आहे, काय सांगाल, काय उजाला देणार त्या नवीन तुमच्या खेळाडूंना, आजच्या खेळाडूंना ते जे अनमोल क्षण असतील त्यासाठी काय सांगाल? आमचा क्रिकेट होता 90चा तोपर्यंत आम्ही पायात चप्पल सुद्धा घालायचो ना, असंच मैदानामध्ये बिना चपलीची क्रिकेट खेळायचो आणि दिवसभर खेळून फक्त 1-2 वडापाव खाऊन आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि आताची कशी, आताच्या मुलांना पूर्ण फॅसिलिटी आहे, घरातला जेवण सगळा भेटतोय त्यांना, तर त्यांनी माझ्या हिशोबाने असा क्रिकेट खेळला की सगळं लोक बघत राहिली पाहिजे, असा खेळायला पाहिजे. आणि आमच्या टायमात त्यावेळेस एवढा क्रिकेटमध्ये असताना पण आम्ही कसं विदाऊट सूट विदाऊट टी शर्ट असंच म्हणजे एकदम व्यवस्थितच त्यावेळेस आमचा क्रिकेट असायचा बिना चप्पलचा. आणि असाच क्रिकेट आता जर मुलांनी खेळलं ना पहिला क्रिकेट, तर क्रिकेटला चांगली सवय आहे. नक्कीच. धन्यवाद सर. दोन्ही संघांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कम टू कॉम्बॉक्स. नक्कीच कॉम्बॉक्स मधून येतोय आपल्याला हा सामना चालू आहे. कुंबळेगाव वर्सेस MRH क्रिकेट संघ गायमुख. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात गेला, एक एक्स्ट्रा धावा आणि म्हणावं लागेल ना त्यानंतरला पाहतोय आपण षटकार रितेश पालकर याच्या बॅट मधून पाहतोय एक सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 7 वरती. पहिलं षटक घेऊन येतोय कुंबळे संघाकडून हर्ष, ज्याने आपल्या फलंदाजीमधून सुंदर फटकेबाजी करून एक धावसंख्या म्हणावं लागेल ती कुंबळे संघाने बनवली आहे. MRH संघाकडून रितेश आणि बंटी दोन्ही युवा खेळाडू म्हणावं लागेल. एक बंटी मूर्ती लहान कीर्तिमान असा एक खेळाडू तो आपल्या गायमुख संघाकडे, आणि रितेश पालकर या खेळाडूची आपण वार्ताच वेगळी आहे म्हणावं लागेल. एक आक्रमक फलंदाज, एक धावा घेण्याच्या तयारीत आणि रनआउटची शक्यता, परंतु चोरून काढलाय. चोरटी धाव घेतली आहे ती रितेशने. स्ट्राईक रोटेट करताना रितेश पॉवर प्लेचं शतक आणि संघाची धावसंख्या होती ती 8. पूर्ण धावसंख्या आहे ती 36 टू विन पाहिजे गायमुख संघाला. पाहूया पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू अपील करताना पंचांकडे, परंतु डॉट चेंडू.
तीन चेंडू बाकी असताना संघाची धावसंख्या 8. नाबाद. चौथा चेंडू हर्ष कडून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कटवलेला चेंडू 1 धावेच्या स्वरूपात आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते कुंबळे संघाकडून. 1 धावेवरतीच समाधान मानावं लागतंय MRS संघाला, कारण आपण पाहतोय एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ते कुंबळे संघाकडून. पॉवर प्लेचं शतक म्हटल्यानंतर एक मोठी धाव संख्या मारायला मिळते, कारण का 2च क्षेत्ररक्षक ते बाहेर असतात बाउंड्री लाईनच्या इथे जवळपास. बाकी 30 यार्ड्स मध्ये. आणि रितेश पालकरला पुन्हा एकदा डॉट करतोय चेंडू हर्ष. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. संघाची धावसंख्या होती ती 10. शेवटचा चेंडू बाकी असताना शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकातलं पॉवर प्लेचं षटक संपत येतोय, संपुष्टात होईल 1 चेंडू नंतर. आणि हा पुन्हा एकदा फटका बसतोय गायमुख संघाला. जोरदार हादरा रितेशच्या स्वरूपात. हर्ष उल्हास म्हणावा लागेल, हर्ष उल्हास कुंबळे गावासाठी. किती मोठी विकेट आहे आपल्या सेलिब्रेशन मधून दाखवून देत आहेत कुंबळे संघ. रितेश पालकर डगआउट मध्ये परत जाताना दिसतोय. ज्या खेळाडूकडून गायमुख संघाने अपेक्षा ठेवली असेल नक्कीच तो परत पहिल्यांकडे आणि त्याचीच जागा भरून काढण्यासाठी गेल तो गायमुख संघाकडून रुपेश. एक अनुभवी प्लेयर आपल्या संघाला आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी एक प्लॅटफॉर्म दिला. प्रत्येक ठिकाणी घेऊन गेल्यानंतर एक पाठीशी उभा राहणारा जो अनुभवी प्लेयर म्हणतो रुपेश MRS संघासाठी येतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला असेल बंटी, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. चांगलं म्हणावं लागेल की एक रोखून धरला. 10 रनावरती 36 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या त्या पहिल्या षटकामध्ये. हर्षने आपली फटकेबाजी सुद्धा, फलंदाजी सुद्धा सुंदर केली होती त्याने. आणि गोलंदाजीच्या स्वरूपात सुद्धा दुसरं षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी आकाश. पाहूया बंटी मारा करेल आकाशला. पहिला चेंडू सुंदर असा इन स्विंगर म्हणावा लागेल. डॉट बॉल खेळतोय बंटीला समजलेला नाही चेंडू. पुन्हा एकदा उचलला चेंडू. हा म्हणायला लागेल एक बाउन्स चेंडू जातोय, परंतु डॉटच्या स्वरूपात एक व्हेरिएशन म्हणावं लागेल. लाईन लेग आकाशकडून पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडू 2 डॉट केलेले आहेत आकाशने, परंतु बंटीला अजूनही अद्याप चेंडू समजलेला नाहीये. आकाशची लाईन लेंथ समजू शकत नाहीये तो. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू लगातार डॉट करतोय आकाश. चकवतोय बंटीला, समजत नाहीये लाईन लेंथ, परंतु एक सुंदर लाईन म्हणावं लागेल जी ऑफ साइड वाईडच्या इथून जाते. त्या लाईनने गोलंदाजी करतोय आकाश. 3 चेंडू डॉट केले बंटीला, परंतु समजलेला पुन्हा एकदा. आणि हा विकेट पंचांचा निर्णय येतोय झेलबाद. सुंदर किपिंग म्हणावं लागेल. 4 चेंडू डॉट. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या अजूनही अद्याप 10 वरतीच. रोखून धरलंय एक कुंबळे संघाने गायमुख संघाला. ज्या संघाकडे फलंदाजी खोलवरती आहे, परंतु आपण पाहायला मिळतो रितेशचा विकेट गेल्यानंतर एक मोठा आदरा बसल्यानंतर 4 चेंडू डॉट झाले. एक विकेट सुद्धा गमावला. 2 विकेट गेले. बंटी आणि रितेश ओपनिंग जोडी, सलामी जोडी परतली आहे ती डगआउट मध्ये. आता या संघाची उजदे म्हणावं लागेल. रुपेश आणि प्रकाश या दोघांवरती सुंदर स्विंग होती बॅटची, परंतु हा सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू डॉट काढले आकाश. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते आकाशकडून. 5 चेंडू डॉट काढलेला असताना एकही
बॅटला फटका लागलेला नाहीये. मेडनच्या स्वरूपात जाताना दिसते ही ओव्हर, बघूया होते का मेडन. आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मेडन स्वरूपात ही ओव्हर काढतोय तो आकाश. सहा चेंडू मध्ये 26 धावांची गरज ती गायमुख संघाला, परंतु एक गोलंदाजी मानावं लागेल ते कुंबळे संघाकडून. आकाश थँक्यू सो मच. निश्चितच मैदानावरचा विश्वविक्रम मैदानाच्या आतमध्ये विश्वविक्रम केला होता बापू नाटकरने, ज्याचा अर्थात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं होतं 18 जानेवारी 2020ला, ज्याने पाकिस्तानच्या विरोधात खेळत असताना 191 ओव्हर टाकल्या होता आणि 119 ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम केला होता. निश्चितच ओ टू कॉम्बॉक्स ओमकार सर. नक्कीच एक स्टार खेळाडू मला लागला आणि पुन्हा एकदा खोलचा चेंडू ऋषीकडून जातोय. एक धावेच्या समाधानाने थांबतोय तो रुपेश. ऋषी तिसरी गोलंदाजी संघासाठी. 26 धावांची गरज असताना एक सुंदर गोलंदाजीचं आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळते कुंबळे संघाकडून. प्रकाशला पुन्हा एकदा चेंडू खोलवरचा, परंतु समजलेला नाहीये. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती एमआरएस संघाला. संघाची धाव संख्या होती ती 12. तिसरं षटक, 2 चेंडू आणि 12 धावा, हे समीकरण आता आपण पाहतोय या स्क्रीनवरती. आणि हा उचललेला चेंडू सुंदर असा हार्ड हिटिंग षटकाराच्या दिशेने. षटकार प्रकाशाचा एक फलंदाज आहे गायमुख संघाकडे की ज्याच्या बॅट मध्ये जर बॉल भेटला तर तो षटकाराच्या बाहेरच बाउंड्री लाईन पार करून जातो, परंतु लाईन लेंथ जर चांगली ठेवली तर त्याला उभंही करू शकतो. आणि ऋषीकडे ती क्षमता आहे. पाहतोय आपण सुंदर एक फटका मारल्यानंतर दुसरा चेंडू डॉट काढतोय ऋषी. लाईन लिंक चेंज केल्यानंतर डॉट चेंडू. संघाची धाव संख्या होती ती 18. म्हटलं होता की हा एक बघण्यासारखा असेल, परंतु पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव फटकेबाजी करण्यासाठी पाहतोय, परंतु आता जो आपल्याला संघाला विजय होण्यासाठी स्कोर कार्ड पाहिजे तो वाढलेला आहे. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे तो तिसऱ्या षटकामधला. अशा तऱ्हेने पुन्हा पाहतोय आपण झेल बोतोय आणि विजय संघ होतोय तो कुंबळेगाव. वाघजाई देवी क्रिकेट संघ कुंबळेगाव विजयी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराजय संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. याच्या पुढचा होणारा सामना 40+ जीटीसी 40+. कोणाची लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.